मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये, कारण की आपले एकच मित्र आहे कर्जतला. त्याचं नाव आहे ओमकार मानकामे. अनेक वर्षांपासून म्हणजे ऑलमोस्ट 2012पासून तो आता आमची मैत्री आहे. आणि आज आहे त्याचा वाढदिवस. आणि तो ऑफकोर्स माझ्या जेरीचा मित्र आहे, त्याच्या आधीपासूनचा मित्र आहे. आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांनी आम्ही एकत्र जमून, म्हणजे वाढदिवसाला भेटतो, पण आज कर्जतला स्पेशली येऊन जमून आधीसारखं 10 वर्ष आधी मी एकदा पोपटी लावली होती, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी पोपटी खाल्लेली. आणि आज आम्ही असं ठरलेलं आहे की त्याच्या बड्डेला पोपटी करायची आहे. सो आज आम्ही बनवणार आहोत पोपटी इन कर्जत. त्याच्या बड्डेच्या निमित्ताने लगेच हा ब्लॉग सुरू करूया. हळूहळू एक आपले मित्र जॉईन होतील, त्यांची आपण मग गाण मारू, मग भरपूर मजा येईल. अनफॉर्च्युनेटली ह्या ब्लॉगमध्ये प्रशांत सुवर्ण नसेल, कारण की तो आयुष्याच्या एका इम्पॉर्टंट वळणावर, एका इम्पॉर्टंट घटकावर उभा आहे. त्याची बायको त्यासोबत आहे, ते पण तुम्हाला लवकरच कळेल ते काय आहे. बट लेट्स बिगिन दिस ब्युटिफुल गाण मारामारी व्लॉग. लेट्स गो. सो मित्रांनो, हळूहळू एक मित्र येऊ लागलेत. काही मार्केटला गेले सामान आणायला. सगळ्यांनी जरा हाय करा कॅमेऱ्याला. हाय कर. निहार लाजतो काय? तू पण कर मागून. आणि एक नवीन इकडे जरा घुसलेला आहे आमच्या ग्रुपमध्ये. ना हा आमच्या कॉलेजचा आहे, ना आमच्या गल्लीतला आहे. हा आता हळूहळू करून हा फॉलोअर होता माझा. तिथून हा एका माझ्या कार्यक्रमावरून आता हळूहळू, पण तो आता आम्हाला वडे बिडे पाव आणायची कामं करतो आमच्यासाठी. तो सध्या त्याला आम्ही सर्व्हिसला ठेवलं आहे. त्याच्याकडनं म्हणजे बेसिकली आम्ही गुरु कधी असतं परीक्षा घेतो. एंट्रीमध्ये आम्ही गुरु परीक्षा घेतो. सो ग्रुपमध्ये यायच्या पण आम्ही आधी परीक्षा घेतो. झाडू काढणे, चहा बनवणे, वडापाव आणणे, ग्लास भरणे, अशी आम्ही कामं त्यांना देऊन ते एक परीक्षा पास झाल्यावर लोक मग ग्रुपमध्ये एंटर करू शकतात. सो आता तो त्या फेजमध्ये. सो कसा आहे तुझा एक्सपिरियन्स आमच्या ग्रुपमध्ये? म्हणजे चांगला आहे. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड जपून त्यांना काय पाहिजे, कशी चटणी हवी, मिरची हवी. नवीन सून आली आहे की नवीन मेंबर आले तेच कळत नाहीये. प्रत्येकाची आवड निवड, कोणाला कसं पाहिजे हे. याचा तुम्ही इंस्टाग्राम बघाल तर किती फॉलोअर तुझे? बऱ्यापैकी किती? 7,000 आहेत. 7,000? काय बोल, एवढे फॉलोअर कसे काय? ते पोटाचं झालं ना, त्यानंतर लय आले. काय ती एक रील माझी फटे व्हायरल झाली. अच्छा अच्छा. ती गोल वर्सेस गोल. त्यानंतर लय बॉट वाढलेत. ते काय फक्त काउंट आहे तेवढा. सो आपण थोडा काय कॉन्टेंट बनवत असतो आणि टाकत असतो स्टोऱ्या बिऱ्या. ठीक आहे, का वडापाव का? तुला जास्त नाही बोलणार तुझ्याबद्दल काय. खा ना. कसा आहे वडापाव? मोहन आहे एकदम. हा, मोहन पहिल्यांदा आला ना काय ओमकारच्या घरी? नाही आलोय. हा, आम्हाला माहित नसेल आता ओमकारचे तू वेगळे तुमचे मैत्री असेल. आमचे बरेच लोक मित्र आहेत ओमकारचे. अचानक समजतं आम्हाला, मग आम्हाला पण कळतं की ओके. पहिल्यांदा एकदा आलेलो होते. मांजरीला पिल्लं आलेली. पहिल्यांदा कधी आले ना? मांजरीच्या टोहाळे जेवणाला. मांजरीला पिल्लं झाली म्हणून आलेलं? नाही, म्हणजे ती पिल्लं त्यांनी अशी स्टोरी टाकलेली की बाई कोणाला घ्यायची असतील तर. अच्छा, अडॉप्ट करायला आलेला. तर माझ्या मित्राला हवी होती तर मी घेऊन आलो. पिल्लांची नाडी आधीच कापली. नाईस. चांगलं काम पण करतोस तू. गुड. आज काय करणार आहेस काम? बघू ते तुम्ही द्याल. मस्करी करतो ना, तुम्हाला खरंच वाटतं आम्ही कामाला लावतो? नाही, आम्ही अंगबिंग चेपायला लावतो, काम बिम नाही सगळं.
सो मित्रांनो, तुम्ही आता इथे जे बघितलं ते होते अख्खं प्रोसेस ऑफ पोपटीचं मॅरिनेशन. आता ह्या सेकंड स्टेप जी आहे ती आहे पीस बाजूला काढणं, बरोबर ना? ते आपण फ्राय साठी वेगळे करतो. फ्रायसाठी वेगळे आम्ही पीस काढतो आणि मग हे पीस जातील आपल्या पोपटीच्या मडक्यात. मडके आहेत का आपल्याकडे? म्हणजे तिकडे हा, तिकडे लावायचे. इकडे नाही, वेगळीकडे पोपटी लागणार. हे बघा, ह्याच्या थाळ्या आहेत. हे कुठल्या ते सांगू नको. जे क्राऊड उभी आहे त्यांना माहिती आहे थाळ्या कुठून उचललेल्या आहेत या. ये सच हमारे साथी, ये सच हमारे साथी दफन. अरे पण ते लोक थोडी बघणार आहेत. मजाच येईल त्यांना, जेजेच्या पोरांना. जो हे थाळ्या आहेत सीएसटीच्या माव रेस्टॉरंट मधल्या पार्सल मागवल्यावर केप्सा राईस मागवलं ते ताटात पाठवायचे, तर ती ताटं डायरेक्ट कर्जतला पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी आता फॉईल मध्ये केप्सा बिर्याणी पार्सल द्यायला सुरुवात केलेली आहे. अशी ही आमची पोरं 2-2, 3-3 पराती उचललेल्या आहेत माव रेस्टॉरंट मधनं. हाय फैमिली, हाय. आज देखो हम करजत आए हैं. ये देखो चिकन लेग पीस. आज है ओमकार का बर्थडे. आज अपन चैलेंज करेंगे. ये आज बनाएंगे पोपटी और इसको फिनिश करेंगे. ये कांदा. सो ही आहे मनस्वी आणि मनस्वी आपल्याला आता एक कोरियन गाणं गाऊन दाखवणार आहे. दाखव ना प्लीज, लवकर लवकर चल लवकर. कोरियन में गातच नाही पण. मग कुठलं गातेस? इंग्लिश गातेस ते का? गा अगं, थांबले ऑडियन्स युट्यूब वर. अरे गाऊ. कोरियन गा. ते कुठलं गायलं तू आता स्टेटसवर टाकलेलं? बाप गायलेलं कोणतं? अरे गा ना. मी तोंडाने पेटी वाटत. उनको भी हमसे मोहब्बत हो जरूरी तो नहीं, उनको भी हमसे मोहब्बत हो जरूरी तो नहीं, एक सी दोनों की हालत हो जरूरी तो नहीं, उनको भी हमसे मोहब्बत हो. क्या बात है, क्या टाळ्या टाळ्या. ए भाई, एक लेग पीस हिचा बाजूला काढ. हिचा लेग पीस बाजूला. मैं आप मुंबई आ रहे हो. तो आता चिकनचं तर झालेलं आहे. नेक्स्ट आमचं काम असणार आहे की बटाट्यांना रेडी करायचं. कारण नुसत्या पोपटीमध्ये चिकन नाही जात, अंडी जातात, बटाटे जातात, बांबुडीचा पाला, वाल, असं बरंच काय काय जातं. सो आता आपण रेडी करणार आहोत बटाटे. बटाट्याला चिकन मसाला. ह्याच्यात आपल्याला टाकायची गरज नाही ग. सो बटाट्यांना तयार करायला बटाट्याला असे काप मारले जात आहेत आणि ते जे काप आहेत त्याच्यामध्ये हा मसाला जो रेडी केला जातो आहे तो असा भरणार आहे त्याच्यामध्ये. सो भरलेले बटाटे असं पोपटीच्या आतमध्ये, म्हणजे किती डेंजर लेवलचा टेस्ट तुम्हाला समजतंय का? बटाटा आयटम त्यासोबत अशा गोष्टी. बटाटा आयटम व्हेज आणि नॉनव्हेज पाणी सुटलं दोन्ही तोंडाला. आयटममध्ये जाणारा एक मात्र व्हेज आहे जी नॉनव्हेज आणि व्हेज मध्ये कम्प्लीट करते. बदलापूरचा रणवीर अब्रार आलेला आहे आमच्याकडे. तिकडे मसाला रेडी होत आहे मित्रांनो. आणि मी ते साईडला केलेत ना त्याचे कापून. काय चाललंय रे तुमचं? बटाटे की मांग भरती. खतरनाक टेस्ट लागते याची. तुम्हाला डायरेक्ट तेव्हाची टेस्ट आठवते जेव्हा लास्ट आम्ही बनवलेला इकडे पोपटी. कधी रे बनवलेली लास्ट आपण? 2018ला. ते सोड, सर्वात आधी पहिला व्हिडिओ केला होता पोपटीचा, आठवतोय आपण? मी तेच विचारतोय. 2012-13 12ला आम्ही लास्ट सगळ्यात पहिली ते पोपटी नंतर पण बनवलेली का एकदा? म्हणजे 14 वर्षापूर्वी का? हो, 14 वर्षापूर्वी. पण केली 15ला. हा, मध्ये एकदा केली पण सगळ्यात पहिली जी आयुष्यात पोपटी मी खाल्लेली. हो, व्हिडिओ केला होता त्याच्यावरती म्युझिक. आणि ह्या पोरी तेव्हा तिथे असं त्यांचे शॉर्ट्स घेतले तेव्हा त्यांना आग येत होती आणि असं ती लाईट पडली होती ऑरेंज सगळी. जमला तर मी टाकेन आता तो व्हिडिओ, तुम्हाला जरा मजा येईल. असंच भारी वाटतं. नाही बिस्कटच नाही.
ते दुसऱ्याने केलं की चांगलं वाटतं. बस झालं. बस 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 नाही तर रात्रभर बस. असंच ठेव, निघा लोकांसारखं ठेव असंच. फणी फणी ठेवतात ठेवतो ना. स्कॅरी मूवीजमध्ये पण ठेवतात, किंग बॅच पण ठेवतो. चला, उत्सव मूर्ती ओमकार मानकामे यांचं औक्षण करण्यात येत आहे. आता किती वर्षाचा झालास? मोजायला आहे का? हा, मोजायला काय लागेल? मोझार्ट अशी काय गाजरडा होता, पण 94चा आहेस ना तू? 32 झालं बघ. भाई 32 झालास तू, 32. दाता एवढं वय झालं तुझं. 3, 2.5, 2, 5. काय 3 आणि 2 5? बसशील का? काय वाशीवाली बोलते ती. अच्छा अच्छा अच्छा. अजून एक कोळी इथे बनवलं. हलवलं सारखं मला. तू गोल गोल हो आता आई पधारी टपू मलाही वाला केक आणला वाटतं. हा, वाई 3, 2, 1 गो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमकार, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. अरे बाय, हिला भरव, मलाच भरवतो बोलतो. भलताच भरवू लागा ते. लागू दे लाईन तिथूनच. चला, वेळ झालेली आहे पोपटीच्या मडक्याची बांधणी करायची. हा, नारळ फोड काही. सो हा आहे भांबोर्डीचा पाला, बरोबर? येस. पहिला गिल्ला आहे आतमध्ये, बेस रेडी झालेला आहे. पहिला आपण व्हेजवाली पोपटी बनवतोय ना? व्हेज लावून घेऊ. हे वाल, बरोबर ना? ऑइल आणि वाल आणि तूर. हे आहे का मीठ? खडा. अच्छा. बटाटे गेलेले आहेत आतमध्ये. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये अशी सिस्टम आहे की एक एक लेअरिंगमध्ये गोष्टी जातात. पहिले बांबोडीचा पाला गेला, मग वाल आणि तुरी गेली, मग बटाटे गेले, मग मीठ पण. मिठाची लेअर प्रत्येक ह्याला टाकतात का तुला? आणि आता तू सेकंड कशी ओवा टाकतोयस तसं पसरवतात त्या लेअरवरती. मग परत एक सेकंड लेअरला बटाटे गेले, परत आता वाल गेले, मग आता हे जे शेंगदाणे आपण मॅरिनेट केलेले ते गेले. एक लेअर बाय लेअर. पटकन ते मटका वाजला की ते वाटत बोलणं हलकी हलकीची स्टार्टिंग. तम तनक तुम तुम तनक तुम बोलणारच होता ना. मस्त मस्त चाललंय बटाटे. सो हे जे मडके आहे त्याच्यामध्ये सगळे व्हेजवाले गोष्टी जात आहेत. सो ऑल्दो आमच्याकडे व्हेजिटेरियन एकच आहे, बट बाकी लोक पण व्हेज खाऊ शकतात. सो एक व्हेज प्रॉपर पोपटी बनते आहे. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सगळ्यात खाली भांबोडीचा पाला गेला आहे, त्याच्यानंतर सगळं वाल आणि ह्यानेच कवर होतं आहे. मग बटाटे बिटाटे शेंगदाणे नाही सॉरी काय ते आता टॉपिंग होत आहे. सारखं मीठ का टाकायला लागतं दादा? ते लेअर प्रमाणे ते त्या ह्याला लेअरला ना हां, हे देतं. ते पाणी मिठाचं वरून ते स्प्रेड होतं छान प्रत्येक लेअरवरती. खाताना ते मग ती salt करेक्ट. टेस्ट लागते. फॉर जवतंय ना असं काम. पॅकिंग मारले डायरेक्ट. पॅकिंग राईस ह्याच्यात ना, पॅकिंग राईस पोपटी. कणीस आणायला पाहिजे तुम्ही. मजा हो. आली असती. ही अंडी दादा अंडी. अच्छा सॉरी. थांब, व्हेज आहे. शेफ हागलात तुम्ही शेफ. आणि याचं हॉटेल आहे व्हेज नॉन व्हेज. एक चान्स मिळाला मिलिंद मागून पटकन त्याचा. पूर्ण मागचा आठवडा तुमचा दिसला नाहीये मिलिंद भाऊ. या आठवड्यात तुमचा आवाज वाढलाय. एक परफॉर्मन्स होऊन जातो. घट्टम परफॉर्मन्स दादा एक होऊन जाते. तारे तोडला
आणि इट्स टाइम फॉर चिकन पोपटी. धनश्री एकदम व्यवस्थित बघ कसं लावतात. चिकन मध्ये स्पेसिफिकली केळीची पानं लावतात की नाही नाही तसं नाही, आतमध्ये आता ते चिटकून आहे ना कशाला, हा म्हणून ते हा चिकन चिटकू नये म्हणून. बघ ना, खाली पाला टाकला भरपूर, टाकला नको त्याचा वास मारेल, नको जिथू आता वास नको, जाम नको. शेफच्या मध्ये भांडण, डिसअग्रीमेंट. 2 शेफ एकत्र आल्यावरती एक पंचांचा निर्णय अंतिम राहील. भांबुर्डीच्या पाल्यावर भांडुर्डी नका प्लीज. बघे लोक एवढे आहेत ना. जेसीबी की खुदाई जेसीबी की खुदाई. केळीच्या पानावर खाते मी चिकन. माहितीये म्हणूनच जोक मारतोय का. जोकच्या मध्ये वाट लावून टाकली जोकची. तुला त्याच्यावर आता अंडी लावली असते ना, पण लावली असते शेंगा बरोबर अंडी जमलं. भरपूर खारट झाला पाहिजे ना, म्हणून भरपूर म्हणजे प्रोसेस समजायला लागेल माझी मला. घरी काय आहेत का नाही? गांधीजींपासून सुरुवात करायला लागेल मग तर. अरे पुरा प्रोसेस देख, समझ में आ जाएगा. काय कशाचीच गरज नाही याला. प्रॉपर ओपनिंग शॉट ओपनिंग शॉट आहे. हा ओपनिंग शॉट टाकून द्या. मग नंतर लावते वरती. फक्त शेंगा असतात तिकडे, पीस आणि अंडी गायब असतात. सगळेच बोलतात मी शेंगा खाणार नाही, माझी फाटली आता खाऊन खाऊन. मी तर्फाला उचलीन पाहिजे. पाहिजे तर टप्परे उचलीन, पण मी शेंगा खाणार नाही. एवढ्या शेंगा झाल्यात. 4 दिवस झाले तोंडाला शेंगाचा वास मारती या. हिरवा रंग रांगोळीच्या लेवलला हे वगैरे सटासट टाकतायत. जास्ती नाही ना होणार. हिरवा रंग तू बोलला ना. सगळं नाही रे, ते मेल्डो. चलो भाई पॅकिंग झालं बेकार लेवलला पॅक होते. असं वाटत एवढं मोठं याच्या आत जात आहे. त्याच्यात खतरनाक हवा पण नाही जाणार आता, एवढी पॅकिंग आहे. अशा प्रकारे रेडी झालेले आहेत दोन्ही मणकी. आता आम्ही दहींडी लावणार आणि फोडून टाकणार. हा या बात. सॉरी म्हणजे खालून पण चांगली मागच्या वेळी आपण केली ते आतमध्ये खड्डा घालून केलेली ना. नाही खड्डा केलेला, पण तो कशासाठी, तो मला वाटतं कोळशी वगैरे करायला मी तो बुजवला आणि त्याच्यावर विटा ठेवली. ओके. आता त्याच्यावर शेणी लावण्यात येत आहेत, म्हणजे जोरात आग पकडेल. पळू सादर केली. आवाजच चेंज होतो आणि 30-35 मिनिटाचा हे घेतला ना, अंदाज घेतला ना, आग विजल्यावरती पण थोड्या ठेवायची असते ना, त्या ह्याच्यात गरम आता जर आपण त्याच्यात व्यवस्थित जर आग दिली ना तर जास्त वेळ ठेवायला लागत नाही. टाइम फक्त नोट हे करून ठेव. 40 मिनिट्स. शेफ शंतनू शेफ. टायमर सायन्स आता आपण बघू घ्या. म्हणतो हे उभंच का लावतात असं. ते आता खाली पडलं, खाली पेटेल. त्याची घेतात बरोबर होत. त्याचं उत्तर माझी असिस्टंट मिलिंद ठाकूर देते. मिलिंद ठाकूरला विचारायला त्याचं उत्तर होळी लेवलला आहे. होळी. हॅलो चला हॅपी बर्थडे. थांबा, टाळा वाजवा सगळ्यांनी. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ओंकार. हॅपी बर्थडे टू यू. लागेश वणवा लागे, वणवा लागे लागे रे सावळे पोपटीचे. बेकार रूह के हे लागतंय ना.
बेस्ट, एक नंबर. तो आता पोपटी लावलेली आम्ही एक 45 मिनिटांनी पोपटी रेडी होईल. मग आपण दाखवूया पोपटीतलं जेवण कसं झालंय ते. 11 वाजता. हां 11 वाजता. परफेक्ट 11 वाजता, 10:15 झालेले आहेत. भेटूया 11 वाजता. अशा प्रकारे आपली मडकी रेडी झालेली आहेत. 1 तास आम्ही ठेवलेलं आहे ऑलमोस्ट. थोड्या वेळाने त्यांना आपण आत घेऊ आणि त्याच्या आतलं सगळं मटेरियल बाहेर येईल. मग रेडी होईल पोपटी. सो हा बेस रेडी करण्यात येतो आहे पोपटीसाठी. याच्यावरती पोपटी आडवी करण्यात आहे. चला 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 भाई, जाम गरम आहे. लेट्स गो. पोपटी ढिक्क चिका काय लो. पहिले बघतोय कुठली आहे ती. अच्छा, हो वास बघ. हा हा हा. भाई साहब, व्हेज नाही अंडी मिलिंदला कुठली अंडी दिसते? कोंबडीला कुठली अंडी दिसते? मिलिंद मटक्यात बघायचंय, थंडीत नाही. व्हेज आहे व्हेज. नाही अंडी आहे. फ्लेवर बघ. अंडी आहे. लाईट मारा, मिलिंदवर लाईट मारा. मिलिंदची अंडी. मिलिंद दिसत नाही, लाईट मारा. मिलिंदने जाऊन अंडी घालून आलेली. हे अंदाज बांधलेला, खरं सांग. अंडी आत्ता दिसली. वाईट ते बघ ना. ते बघ इथून बाई कोणचा था आपला? ते आत्ता खोलल्यावर ना. याच्या मधून दिसत होतं. वाईट टू लाईट मारली तेव्हा दिसलेलं. चला, कारण का त्याचा कलर मिलिंद सारखा नाही आहे. वास जळला. वास कसली आहे ना शरीराची. केळीच्या पाडावर भाई एक नंबर फोटो येईल रे. ओ आली आली बाहेर आली. आई शपथ. अरे बरोबर बोलला तू. आज मिठाचे खडे तसेच आहेत. पण त्याला पण फोडून मिठाचे खायची पाहिजे ना. मास्टर Birthday boy. पहिला बर्थडे बॉय. अरे भाई साहेब. सॉरी, मी इकडे अनिल सोबत चाललो. ऑथेंटिक पोपटी भाई. हे मला भरू दे नीलला. कशी आहे? तो ओवा लागतो ना भाई. ओ वाह एकदम. ओ वाव. ओ वाव. तुरीचे ओ वाह. चला पडा त्याला पिठात. चलो तूच पडो. बसमिल्ला करा. लचके तोडून का? लचके तोडून. चिकन लेग पीस. पोपटीवाला चिकन लेग पीस. बोलायला ना आता फक्त खायचं आहे. बघ धूर बघ. असं धूर बघ. हे बघ, हे जे आहे ना बघू मला जा. करपलेलं खा. थांब पाच नाही नाही, पाळत नाही. हे पकड, तू पकड. गायबच झालाय.